चला सर्वांनी फटाफट जॉईन करायचे एव्हरीवन. गुड इव्हिनिंग सर्वांना, व्हेरी गुड इव्हिनिंग. तर आपण ही जी सिरीज सुरू केलेली आहे, ठीक आहे, पॉलिटीचे लेक्चर्स आपण डिटेलमध्ये बघतोय, पॉलिटीचा व्यवस्थितपणे अभ्यास करतोय. सो यामध्ये आपण जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्यापासून मग एका सिक्वेन्समध्ये येतोय. तर आज आपल्याला राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत, सॅलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला बघायची आहेत. ठीक आहे. सो काल जे लेक्चर आपण पाहिलं होतं त्यामध्ये घटना समितीबद्दल पाहिलं होतं किंवा एक राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याबद्दल आपण अभ्यास केलेला होता. आय होप सर्वांनी ते लेक्चर पाहिलं असेल, तुम्हाला ते आवडलं असेल. मग आज आपल्याला काय बघायचं आहे, राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघायची आहेत. चला सर्वांना व्हेरी गुड इव्हिनिंग. फास्ट जॉईन करा, तुमच्या ग्रुपमध्ये लेक्चर शेअर सुद्धा करायचे आहेत. ठीक आहे. चला तर मग राज्यघटनेची वैशिष्ट्ये, यामध्ये एक एक वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. राज्यघटनेवरील टीका काय होत्या त्या बघणार आहोत. काल आपण घटना समितीवरच्या टीका पाहिल्या, आज आपल्याला राज्यघटनेवर काय टीका झाल्या होत्या त्या सुद्धा बघायच्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या राज्यघटनेकडून आपण काय घेतलं, बरोबर. सो हे काही महत्त्वाचे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. सो आजचं हे चौथं लेक्चर असणार आहे. या आधीचे तीनही लेक्चर सर्वांनी जर पाहिले नसतील तर एकदा बघून घ्यायचे आहेत. ज्यांनी पाहिलंय त्यांनी रिवाइज करायचं आहे. चलो गुड इव्हिनिंग. बघा आपल्याला जी बॅच आहे राज्यसेवेची ती सुद्धा सुरू होते. ठीक आहे. सो कधीपासून 7 मार्चला 7 वाजेपासून ऍडमिशन सुरू होत आहे. हे तुम्ही लेक्चर डेमो लेक्चर म्हणून बघू शकता. तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपल्या बॅच मध्ये शिकवलं जाईल. ओके. 1999 रुपये या बॅचची फी असणार आहे. येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी ही बॅच असणार आहे. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करा आणि तिथे तुम्ही बॅच परचेस करू शकता 7 मार्चला संध्याकाळी 7 वाजता. टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं ते सुद्धा सर्वांनी जॉईन करून ठेवायचे, कारण जे काही लेक्चर्स होतात, काही अपडेट असतील तर ते तुम्हाला तिथे मिळत जातील. तसंच आपलं अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे. यावर तुम्हाला बऱ्याचशा छोट्या मोठ्या ट्रिक्स, बऱ्याचशा तुम्हाला शॉर्ट्स थ्रू मग काही नॉलेज तुम्हाला मिळत जाईल. सो डेफिनेटली जे इंस्टाग्राम यूज करताय त्यांनी अभ्यास मित्रचं पेज फॉलो करून ठेवायचं आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. सो याबरोबरच अशी राज्यसेवेची बॅच आहे, इतर परीक्षांच्या सुद्धा बॅचेस आपल्याकडे सुरू आहेत. ऍप्लिकेशनवर तुम्ही बघू शकता. कुठली परीक्षा असू दे, एमपीएससी अंतर्गत येणारी बॅचेस आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर विषयांच्या सुद्धा आपण सेपरेट बॅचेस सुरू केलेल्या आहेत. सो ते सुद्धा तुम्ही तिथे बॅच परचेस करू शकता. ऍप्लिकेशन त्यासाठी डाउनलोड करा, तिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. चला मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. काय बघायचं आहे, राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघायची आहेत. काय बघायची आहेत, जी राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती बघायची आहेत. सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. क्लिअर. सो आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. मग एक एक करून आपण अभ्यासणार आहोत राज्यघटनेची वैशिष्ट्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या लेक्चरला. बघा सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय, जे आपण काल पण पाहिलं होतं. ठीक आहे, की आपली जी राज्यघटना आहे ती कशी आहे, विस्तृत राज्यघटना आहे आणि लिखित घटना आहे. कशी आहे, विस्तृत राज्यघटना आहे, लिखित राज्यघटना आहे. जर तुम्ही म्हणणार विस्तृत का विस्तृत आहे, कारण की जर तुम्ही पाहिलं, मी तुम्हाला काल सुद्धा म्हटलं की आपली राज्यघटना तयार करत असताना जे काही घटना निर्माते होते त्यांनी जवळपास 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला आणि आपली राज्यघटना बनवली. बरोबर. म्हणजे ही जी राज्यघटना आहे ही सगळ्या राज्यघटनांवरून घेऊन आणि एक अशी विस्तृत डिस्क्रिप्टिव्ह की अगदी तपशीलवार एक एक गोष्टीमध्ये डिटेल्स दिलेले आहेत की हे जर असं असलं तर काय केलं पाहिजे, हे असं असेल तर काय, म्हणजे इफ अँड बट सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड केल्या होत्या आणि त्यामुळे आपली घटना जी आहे ती खूप विस्तृत बनली. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर राज्यघटना जी आहे, अमेरिकेची जी राज्यघटना आहे ती फक्त 7च कलमांची वगैरे आहे. ठीक आहे. किंवा मग दुसरे जर तुम्ही पाहिले सो 150 162 पर्यंत वगैरे कलम दिसतात तुम्हाला, पण आपली जी आहे ती जेव्हा बनली होती तेव्हाच 395 प्लस कलम होती. आता तर आपल्याकडे 450 प्लस कलम आहेत, म्हणजे 22 भाग 25 भाग. ठीक आहे. सो हे जे काही फरक आहे हा तुम्हाला जाणून दिसेल. ठीक आहे. सो इतकी मोठी ती विस्तृत अशी राज्यघटना आपली आहे आणि कशी आहे, लिखित घटना आहे.
दोन स्वरूपाचे असतात बघा, लिखित आणि अलिखित. अमेरिकेची राज्यघटना लिखित आहे आणि ब्रिटनची कशी आहे, अलिखित आहे. ठीक आहे, सो आपली कशी आहे, आपली पण लिखित राज्यघटना आहे. ठीक आहे, क्लिअर. मग आता ही जी राज्यघटना आहे ही लिखित होती आणि ती तपशीलवार होती, म्हणून ती काय झाली, विस्तृत झाली, मोठी झाली. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे आपल्या राज्यघटनेचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे की आपली राज्यघटना ही सर्वात विस्तृत आणि लिखित घटना आहे. बघा, तुम्हाला काय प्रश्न दिला जाऊ शकतो, राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आणि खाली काय दिले जाऊ शकतात, वेगवेगळे 5-6 ऑप्शन्स दिले जाऊ शकतात आणि त्यातून किती करेक्ट आहे असं विचारला जाऊ शकतो. सो हे जे काही नंतर मी डिस्क्रिप्शन देते ते काही परीक्षेत विचारलं जाणार नाही, पण हे जे हेडिंग्स असतील ना ते पाठ ठेवायचे आहेत, माहितीच असल्या पाहिजे. ठीक आहे, सो जे काही डिस्क्रिप्शन आहे ते मी तुम्हाला समजावण्यासाठी, ते कसं आहे ते पटवून देण्यासाठी देते. ठीक आहे, सो आपली राज्यघटना ही कशी आहे, लिखित राज्यघटना आहे, विस्तृत राज्यघटना आहे. ओके, हे झालं आपल्या राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य, सर्वात विस्तृत आणि लिखित घटना. ठीक आहे, रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. दुसरं म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये विविध स्त्रोतांकडून विविध गोष्टी उसनवारी घेतलेल्या आहेत. म्हणजे काय, तर आपल्या राज्यघटना तयार करत असताना 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केल्यामुळे आपण त्या देशांकडून 60च्या 60 नाही पण काही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर प्रश्न सुद्धा येतो, आपल्याला ते बघायचं आहे. सो तुम्हाला हे माहितीच असलं पाहिजे कोणाकडून काय घेतलेलं आहे. हे जे 11 जवळपास देश आहेत ज्यांच्या घटनेतून काय घेतलंय हे मी दिलंय, हे पाठ असले पाहिजे, टेबल तुमचे तोंड पाठ असले पाहिजे. ठीक आहे, बघा मग आता व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिला तर तुम्हाला माहिती असेल की भारत सरकारचा कायदा 1935 जो होता तो स्वतःच एक राज्यघटना असल्यासारखा होता, मोठा कायदा होता, विस्तृत कायदा होता आणि त्यामुळे आपली जेव्हा राज्यघटना बनली, कायदा 1935 ला आला, घटना समिती 1946 ला आली. म्हणजे जे काही घटना समितीने जे मसुदा वगैरे तयार करत असताना भारत सरकार कायदा 1935 मधून बऱ्याचशा गोष्टी घेतल्या. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी जशाच्या तशा घेतल्या. सो काय काय घेतलं भारत सरकारच्या कायद्यातून, तर भारत सरकारच्या कायद्यामधून संघ राज्यीय शासन पद्धती घेतली. काय घेतली, संघ राज्यीय शासन पद्धती घेतली, फेडरल स्ट्रक्चर घेतलं. बरोबर, म्हणजे राज्य आणि केंद्र दोघांचं सुद्धा युनियन असलं पाहिजे. ठीक आहे, असं नाही की फक्त केंद्रालाच महत्व किंवा अमेरिकेत राज्यांना खूप महत्व, असं नाही, संघ राज्य. ठीक आहे, संघ राज्यीय शासन पद्धती घेतली. त्याचबरोबर काय घेतलं अजून, तर राज्यपाल जे आहे, ठीक आहे, राज्यपालाचं जे पद आहे ते सुद्धा कशातून घेतलं, 1935च्या कायद्यातून घेतलं. कशाचं पद, राज्यपालाचं पद. ठीक आहे, गव्हर्नर, राईट. त्यानंतर अजून काय, तर न्याय व्यवस्था. लक्षात घ्या, राज्यपालाचं पद म्हटलेलं आहे इथे. ठीक आहे, राज्यपालाचं पद म्हटलंय. तुम्हाला जर पुढे जर तुम्ही कॅनडाची राज्यघटना वगैरे बघाल, ठीक आहे, सो पुढे जे न्याय व्यवस्था वगैरे जे सर्वोच्च न्यायालय, तर तुम्हाला काही काही ठिकाणी डिफरन्स दिसेल, जसं की केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक. ठीक आहे, म्हणजे राज्यपालांची नेमणूक कॅनडाकडून घेतले, पण राज्यपालाचं पद जे आहे ते आपण भारत सरकारचा कायदा 1935 मधून घेतलेली आहे. ठीक आहे, हा फरक लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर न्याय व्यवस्था, ज्युडिशरी सुद्धा आपण कशातून घेतलेली आहे, 1935चा कायदा, फेडरल कोर्ट, राईट. तसंच लोकसेवा आयोग, बरोबर, लोकसेवा आयोग. त्यानंतर आणीबाणी संबंधी ज्या तरतुदी आहेत, काय, आणीबाणी संबंधीच्या तरतुदी, पुन्हा इथे आणीबाणी संबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. बघा इकडे जर तुम्ही पाहिलं तर जर्मनीचं जे वायमर कॉन्स्टिट्यूशन होतं, वायमर राज्यघटना, त्यामधून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचं निलंबन करायचं जे आहे ते घेतलेलं आहे आणि आणीबाणीच्या तरतुदी ज्या होत्या त्या आपण भारत सरकार कायद्यामधून घेतलेला आहे, 1935च्या कायद्यामधून. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, तसंच प्रशासनिक तपशील जो आहे, ठीक आहे, म्हणजे आणीबाणी संबंधीच्या गोष्टी ज्या आहेत, तरतुदी सर्व किंवा जो तपशील आहे तो आपण कशातून घेतलाय, तर भारत सरकार कायदा 1935 मधून घेतलेलं आहे. मग काय काय घेतलं आपण 1935च्या कायद्यातून, तर संघ राज्यीय शासन पद्धती, फेडरल स्ट्रक्चर, राज्यपालाचं पद, त्याचबरोबर न्याय व्यवस्था, लोकसेवा आयोग आणि आणीबाणी संबंधी तरतुदी आणि प्रशासनिक तपशील. ठीक आहे, कशातून घेतलंय, भारत सरकार कायदा 1935. क्लिअर, ओके, चलो, व्हेरी गुड. पुढे बघा,
काय आहे? ब्रिटिश राज्यघटना. ब्रिटिशांचा तर प्रभाव होताच, ब्रिटिशच तर होते त्या दिवशी, म्हणजे आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून सुद्धा त्यांच्या पण घटनेचा अभ्यास केला, त्यांच्याकडून सुद्धा आपण काही महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. कोणत्या? तर संसदीय शासन पद्धती घेतलेली आहे. काय? पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे काय? म्हणजे लोकशाही. लोकशाहीला जे महत्व आहे ते संसदीय शासन पद्धतीमध्ये असतं. लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते संसदेमध्ये असतात आणि लोकांनी जे मेजॉरिटीने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ते तिथे काम करणार. मेजॉरिटी ज्याची त्याचं गव्हर्नमेंट असणार आणि त्यांचा पंतप्रधान बनणार. राईट. सो संसदीय शासन पद्धती जी आहे ती आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेली आहे. आणि कायद्याचं राज्य, बरोबर, काय? रूल ऑफ लॉ कोणाकडून घेतलंय? कायद्याचं राज्य. आठवतंय जेव्हा आपण कायदे पाहिले होते, जे ब्रिटिशकालीन कायदे पाहिले होते, रूल ऑफ लॉ आला होतं. ठीक आहे, आठवायचे. सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला आन्सर करून सांगायचं या क्वेश्चनचं की रूल ऑफ लॉ जे आहे, कायद्याचं राज्य जे आहे ते कोणत्या कायद्याने अस्तित्वात आलं होतं. ठीक आहे, सगळ्यांनी काय करायचंय? चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचे आहे. चॅट बॉक्स मध्ये नाही, कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर कायदेमंडळ प्रणाली जी आहे, ठीक आहे, कायदेमंडळ प्रणाली जी आहे म्हणजे कशा प्रकारे कायदेमंडळ वर्क करतं. इनफॅक्ट संसद. ठीक आहे, कायदेमंडळ म्हणजे काय? संसद. ठीक आहे, त्याची प्रणाली. त्याचबरोबर एकेरी नागरिकत्व. काय? एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटीजनशिप आहे आपल्याकडे. मी पुढे हे तुम्हाला पटून इमेज थ्रू व्यवस्थित सांगते. ठीक आहे, पुढच्या स्लाइड मध्ये. ठीक आहे, सध्या लक्षात ठेवा सिंगल सिटीजनशिप. त्याचबरोबर आदेश म्हणजेच रिट्स पारित करण्याचे विशेष अधिकार. बरोबर, रिट्स पारित केले जातात कधी? मूलभूत हक्कांच्या हननच्या वेळी. ठीक आहे, मूलभूत हक्कांचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा ते रिट्स जे आहेत, हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस वगैरे आपण व्यवस्थित अभ्यासणार आहोत ते. ठीक आहे, तसंच संसदीय विशेष अधिकार जे आहेत, संसदेला असणारे जे विशेष अधिकार आहेत. त्याचबरोबर द्विगृही कायदेमंडळ जे आहे, लोकसभा आणि राज्यसभा. बरोबर, काय आहे? तर द्विगृही कायदेमंडळ आहे. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या कोणाकडून घेतल्या आपण? तर ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतल्या. द्विगृही कायदेमंडळ, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. बरोबर, तसंच आपल्याकडे हे काय आहे? द्विगृही कायदेमंडळ आहे. येस. मग हे ज्या गोष्टी आहेत त्या आपण ब्रिटिशांकडून, ब्रिटिशाच्या राज्यघटनेकडून घेतलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? पुन्हा एकदा बघायचं आहे. संसदीय शासन पद्धती, कायद्याचं राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व, रिट्स पारित करण्याचे विशेष अधिकार, संसदीय विशेष अधिकार आणि द्विगृही कायदेमंडळ. ठीक आहे, राहील एवढं लक्षात. रिवाइज करायचे, पुन्हा पुन्हा रिवाइज केल्याशिवाय ते लक्षात राहणार नाही, कळणार नाही. ठीक आहे, त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपण काय काय घेतलं? तर लक्षात घ्या, अमेरिकेची जी राज्यघटना आहे यामधून आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंडामेंटल राईट्स जे आहेत, मूलभूत अधिकार जे आहेत ते अमेरिकन राज्यघटनेमधून आपण घेतलेले आहेत. पार्ट 3 आपल्या घटनेचा भाग 3. बरोबर. त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था. स्वतंत्र न्यायव्यवस्था, इंडिपेंडेंट ज्युडिशरी म्हणजे काय? तर जी काही आपली संसद आहे त्यापासून ज्युडिशरी ही वेगळी असेल, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह पासून, कायदेकारी कार्यकारी मंडळापासून ती वेगळी असेल, त्यांच्या दबावाखाली काम करणार नाही. ज्युडिशरीची जी वरिष्ठता आहे ती वेगळी ठेवली गेली. तसंच न्यायिक पुनर्विलोकन जे आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे, एखादा कायदा जर पास केला तर तो कायदा घटनेच्या चौकटीत बसतो का, मूलभूत हक्कांचं हनन होतं की नाही, किंवा जो आपला बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राइन आहे त्याला धक्का लागतो की नाही, या गोष्टी तपासून पाहण्यासाठी ज्युडिशरी काय करत असते? तर त्या कायद्याचं पुनर्विलोकन करत असते, रिव्ह्यू करत असते. त्यालाच आपण न्यायिक पुनर्विलोकन म्हणतो. तर हे जे न्यायिक पुनर्विलोकन आहे ते सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. तसंच राष्ट्रपतींच्या विरोधात जो महाभियोग चालवला जातो, कशामुळे? तर राष्ट्रपतींनी जर का काय केलं? हनन केलं राज्यघटनेचं. हनन म्हणण्यापेक्षा राज्यघटनेच्या चौकटीत ते वागले नाही, राज्यघटनेची अवज्ञा केली, तर राष्ट्रपतींच्या विरोधामध्ये आपण काय करतो? महाभियोग, इम्पीचमेंट करतो त्यांची. सो हे सुद्धा आपण कोणामधून घेतलेलं आहे? तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. आणि जे सर्वोच्च न्यायालय आहे आणि उच्च न्यायालय जे आहे त्यांच्या न्यायालयाची न्यायाधीशांची जी पदच्युती आहे, ठीक आहे, थोडंसं बघा, हे वरच्या स्लाइड मधलं आहे. हा, हे थोडंसं इथे खाली आलं इथे. ठीक आहे, हे अमेरिकेच्या राज्यघटनेचं इथपर्यंत आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेकडून अजून काय घेतलं? तर सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची
पदच्युती जी आहे म्हणजे त्यांना पदावरून दूर करणं. ठीक आहे, सो हे कोणाकडून घेतलेलं आहे आपण, तर हे सुद्धा आपण काय केलेलं आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. आणि उपराष्ट्रपती पद, उपराष्ट्रपतींचं पद सुद्धा आपण कोणाकडून घेतलेलं आहे, अमेरिकन राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, मग बघा इथे काय काय घेतलं अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आपण, तर मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, स्वतंत्र न्याय व्यवस्था, सेपरेट इंडिपेंडंट ज्युडिशरी, आणि न्यायिक पुनर्विलोकन, जे ज्युडिशियल रिव्ह्यू, राष्ट्रपतींच्या विरुद्ध महाभियोग, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदच्युती, त्यांना पदावरून दूर करणं, रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजेस. ठीक आहे, त्याचबरोबर उपराष्ट्रपती पद, व्हाईस प्रेसिडेंट जे आहे ते आपण कोणाकडून घेतलेलं आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर. आपण भारत सरकारकडून काय घेतलं पाहिलं, ब्रिटिश राज्यघटनेकडून काय घेतलं आणि अमेरिकन राज्यघटनेकडून काय घेतलं ते पाहिलेलं आहे. तसंच आपण बघूया आयर्लंडची जी राज्यघटना होती, आयरिश राज्यघटना, त्याकडून आपण काय घेतलेलं आहे, तर फंडामेंटल राईट्स आपण अमेरिकन राज्यघटनेतून घेतले, तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच DPSPs, डायरेक्टिव्ह पॉलिसीज ऑफ काय ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे ते आपण कोणाकडून घेतलं, तर ते DPSP आपण आयरिश राज्यघटना जी आहे, आयर्लंडची राज्यघटना जी आहे त्यांच्याकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, येस. सो अशा प्रकारे हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. काय कोणाकडून घेतलं, जोड्या लावायला प्रश्न येतो, चुकीची जोडी ओळखायला प्रश्न येतो. ठीक आहे, तसंच राज्यसभेमध्ये सदस्य जे आहेत त्यांना नॉमिनेटेड करायचं, सचिन तेंडुलकर बरोबर, काय करायचं, राज्यसभेमध्ये सदस्यांना नामनिर्देशित करायचं, निवडून नाही, नामनिर्देशित. ठीक आहे, नॉमिनेट करायचं कुठे, राज्यसभेमध्ये. कोणाकडून घेतलं आपण ते, तर हे सुद्धा आपण आयरिश राज्यघटनेवरून, आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. तसंच राष्ट्रपतीच्या निवडणुकीची जी पद्धत आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे, तर आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. बघा, राष्ट्रपतींच्या विरुद्ध महाभियोग जो आहे तो आपण अमेरिकेकडून घेतला, तर म्हणजे राष्ट्रपतींना काढायचं कसं, अमेरिकेकडून घेतला, आणि राष्ट्रपतींना निवडून कसं द्यायचं ते आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. ठीक आहे, यात सुद्धा कन्फ्यूज करू नका, उलट करू नका, उत्तर चुकणार. आणि बहुतेक आता प्रश्न असेच विचारले जातात, जे आता राष्ट्रपती कॉमन आहे ना दोन्हीकडे, इकडे महाभियोग दिले, इथे तुम्हाला काय दिले, निवडणुकीची पद्धत दिली, मग तुम्हाला यामध्येच कन्फ्यूज केलं जाईल. ठीक आहे, सो आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, आपण यामध्ये डॉट इन्फॉर्मेशन पार्ट पाहिजे. ठीक आहे, येस. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, जसं की जे काही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे झाली, DPSP, राज्यसभेमध्ये सदस्य जे आहेत त्यांना नामनिर्देशित करणं, आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत जी आहे, ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आयरिश राज्यघटनेमधून, आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत सर्वांना समजतंय व्यवस्थित? एनी प्रॉब्लेम, काही डाऊट असतील तर विचारायचे आहेत. ठीक आहे, नंतर सुद्धा विचारले तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे काय आहेत, नंबर वगैरे आहेत सर्व आपले ऑफिशियल, त्यावर विचारू शकता. ठीक आहे, चला मग आता ओके. चला, गुड इव्हनिंग सर्वांना. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत. बघा, पुढचा टॉपिक म्हणजे पुढचे जे काही देश आहेत त्यांच्याकडून काय घेतलं ते आपल्याला बघायचं आहे. कॅनडाची जी राज्यघटना आहे, कोणती, कॅनडाची राज्यघटना, काय घेतलं कॅनडाच्या राज्याकडून, तर कॅनडाच्या राज्यघटनाकडून प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य घेतलं आपण. म्हणजे काय, याचा अर्थ काय, तर तुम्ही जर आज पाहिलं की आपल्याकडे संघराज्य आहे, म्हणजे राज्य आणि केंद्र यांच्या पॉवरचं डिव्हिजन आहे. ठीक आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर आहे, पण कुठेतरी तुम्हाला काय दिसेल, तर केंद्राकडे थोडंसं जास्त ते झुकलेलं आहे, केंद्राकडे काय आहे, जास्त पॉवर आहे राज्यांच्या तुलनेमध्ये, म्हणजे प्रबळ केंद्र आहे. ठीक आहे, स्ट्रॉंग सेंटर आहे. येस, कोणाकडून घेतलं स्ट्रॉंग सेंटर, तर कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतलं. केंद्राकडे शेषाधिकार देणं, काय, उरलेले जे अधिकार आहेत, म्हणजे जे काही समवर्ती सूची झाली, आपली राज्य सूची झाली, केंद्र सूची झाली, तर यामधले जे अधिकार सोडले तर उरलेले जे इतर अधिकार आहेत ते कोणाला दिलेले आहेत, केंद्राला दिलेले आहेत. म्हणजे अगेन केंद्र पॉवरफुल दिसतो. तसंच केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक करणं, बरोबर, राज्यपालांची नेमणूक कोण करणार, केंद्र करणार, म्हणजे कोण, राष्ट्रपती करतात, बरोबर, मग ते सेंटरचा पार्ट झाले. सो केंद्राकडून राज्यपालांची नेमणूक, राज्यपालांची नेमणूक
केंद्राकडून होणार हे कॅनडाच्या राज्यघटनेत दिलंय आणि राज्यपालाचं पद हे भारत सरकार कायदा 1935 मधून दिलेलं आहे. ते आपण पाहिलं मगाशीच. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, हे कन्फ्यूज व्हायचं नाही, प्रश्न येणार. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचं जे काही सल्लागारी अधिकार आहे, सल्लागारी अधिकार क्षेत्र जे आहे ऍडवायझरी पार्ट, ठीक आहे, की काय करू शकतात, राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात, तर हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे, कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. मग काय काय घेतलं कॅनडाच्या राज्यघटनेतून? प्रबळ केंद्र सत्ता असलेलं संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र. हे आपण कोणाकडून घेतलंय? केंद्राकडे, जे कॅनडाची राज्यघटना आहे त्यांच्याकडून घेतलेलं आहे. येस, करेक्ट. चला पुढे जाऊया. बघा, पुढची राज्यघटना आहे जी ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. त्यामधून आपण काय घेतलं तर जी आपली कॉन्करंट लिस्ट आहे, समवर्ती सूची जी आहे, ज्यावरती राज्याला पण कायदे करण्याचा अधिकार असतो, केंद्राला पण कायदे करण्याचा अधिकार असतो, तर ही जी समवर्ती सूची आहे ही आपण कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे. तसंच व्यापार आणि वाणिज्य व्यवहाराचं जे स्वातंत्र्य आहे ते सुद्धा आपण ऑस्ट्रेलियन राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, स्वातंत्र्य कशाचं? व्यापार आणि वाणिज्य व्यवहाराचं स्वातंत्र्य. ठीक आहे, त्यानंतर संसदेचे दोन्ही गृह जे आहेत, दोन्ही गृहांचे म्हणजे कोणाचे? राज्यसभा आणि लोकसभाचं संयुक्त अधिवेशन म्हणजे काय? जॉईंट सिटिंग. आर्टिकल 108 जॉईंट सिटिंग, तर हे कोणाकडून घेतलेलं आहे? हे सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. काय काय घेतलं मग ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून? आपण समवर्ती सूची घेतली, व्यापार व वाणिज्य याचं, व्यापार वाणिज्य व्यवहार जे आहे यांचं स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं, राज्यसभा लोकसभेची संयुक्त बैठक, जॉईंट सेशन, हे कशावरून घेतलं? ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर सर्वांना इथपर्यंत? मग आता पुढे जाऊया. ठीक आहे, बघा पुढे आहे जर्मनीची वायमर राज्यघटना. तर मी मगाशीच सांगितलं, आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकारांचं निलंबन करणं जे आहे, की काय होतं, आणीबाणी जेव्हा लागते तेव्हा काय होतं, जे काही मूलभूत अधिकार आहेत तर काही मूलभूत अधिकार हे निलंबित केले जातात, सस्पेंड केले जातात. ठीक आहे, कारण की तेव्हा सिच्युएशन तशी असते. का करावं लागतं काय, सगळं आपण आणीबाणी जेव्हा शिकणार आहोत तेव्हा बघू, अजून डिटेलमध्ये बघू. इथे एवढं लक्षात ठेवा की तेव्हा परिस्थिती अशी असते, वॉर, युद्ध वगैरे या सर्व सिच्युएशनला मग काय केलं जातं, तर तुमचे जे काही मूलभूत अधिकार आहेत ते काय केले जातात, तर त्याचं निलंबन केलं जातं, सस्पेंड केले जातात. काढून घेतले जात नाही, सस्पेंड केले जातात. ठीक आहे, थोड्या वेळासाठी सस्पेंड ठेवले जातात. ठीक आहे, कोणते तरी, कोणते नाही ठेवत, कोणते ठेवतात हे आपण सगळं तेव्हा बघू आणीबाणी शिकताना. ठीक आहे, त्याचबरोबर USSR. बघा, इथे सुद्धा आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचं जे काही हे आहे, ठीक आहे, की आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क निलंबित होणार वगैरे, हे आपण कशाकडून घेतलं, तर हे आपण जर्मनीच्या वायमर राज्यघटनेतून घेतलं. आणि आणीबाणी संबंधीच्या तरतुदी कोणाकडून घेतल्या, तर भारत सरकार कायदा 1935 मधून घेतलेलं आहे. हा फरक लक्षात ठेवा, प्रश्न येणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय दिलं आपल्याला, तर USSR, सोव्हिएत युनियनचं जे होतं कॉन्स्टिट्यूशन, त्यावेळेचं USSR होतं ना तेव्हा, त्यामुळे जे काही USSR चे कॉन्स्टिट्यूशन होतं त्यावरून आपण काय घेतलं, तर फंडामेंटल ड्युटीज घेतल्या. काय घेतल्या? फंडामेंटल ड्युटीज घेतल्या, मूलभूत कर्तव्य घेतली, जी भले आपण नंतर ऍड केली. कधी? 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने केले ऍड आपण. ठीक आहे, आर्टिकल 51A मध्ये, 51A मध्ये, बरोबर, अ मध्ये 11, आधी आपण 10 केली, नंतर 1 केलं. सो हे जे काही फंडामेंटल ड्युटीज आहेत ते आपण USSR कडून घेतल्या. 42वी घटना दुरुस्ती. बघा, स्वतःच एक मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे. खूप गोष्टी तुम्हाला पॉलिटीमध्ये दिसतील ज्या 42व्या घटना दुरुस्तीने झालेल्या आहेत, चेंज झालेल्या आहेत. ठीक आहे, तसंच अजून काय घेतलं, तर जो सरनामा आहे म्हणजे जी आपली प्रिएम्बल आहे, या प्रिएम्बल मधील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल न्याय जे आहे, जस्टिस जे आहे, याचा आदर्श आपण कोणाकडून घेतलंय, तर याचा आदर्श आपण USSRच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. काय काय घेतलं आपण USSRच्या राज्यघटनेमधून, तर फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्य, त्याचबरोबर आपल्या प्रिएम्बल मधील सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल जस्टिस जे आहे
जे काही सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय आहे त्याचे आदर्श आपण USSR कडून घेतलेलं आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण 8 देशांच्या राज्यघटनांकडून काय काय घेतलं ते पाहिलं. अजून 3 देशांकडून काय काय घेतलं हे आपण बघूया. कारण की आपली राज्यघटना कशी आहे, वेगवेगळ्या स्रोतांमधून तयार केलेली आहे. मग फ्रान्स कडून काय घेतलं, तर फ्रान्स कडून प्रजासत्ताक पद्धती घेतली, रिपब्लिक प्रोसेस घेतली. ठीक आहे, काय घेतलं आपण, प्रजासत्ताक पद्धती घेतली. तसंच सरनाम्यामधलं जे स्वातंत्र्य, प्रियम्बल मधील स्वातंत्र्य, फ्रीडम, समता, इक्वालिटी आणि बंधुता, फ्रॅटर्निटी हे जे शब्द आहेत यांचे आदर्श आपण कोणाकडून घेतले, फ्रान्सच्या राज्यघटनेमधून घेतले. इकडे USSR कडून आपण सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श घेतलं. कुठे, सरनाम्यामध्ये, प्रियम्बल मध्ये, आणि जे फ्रान्सची राज्यघटना आहे त्यामधून आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे काही आदर्श आहेत ते आपण घेतलं. तसंच प्रजासत्ताक पद्धती आपण फ्रान्सच्या राज्यघटनेकडून घेतलेल्या आहेत. आणि दक्षिण आफ्रिकेची जी राज्यघटना आहे, साऊथ आफ्रिकेची, त्यांच्या राज्यघटनेमधून आपण काय घेतलं, तर घटना दुरुस्तीची पद्धत घेतली. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट काय केले जाते, घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. बऱ्याच वेळा होते, जे काही फंडामेंटल ड्युटी ऍड झाल्या तर त्या घटना दुरुस्तीनेच ऍड झाल्या ना. सो घटना कशी आहे, आपली दुरुस्त करण्यासारखी आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. फक्त बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राइन जे आहे, मूलभूत ढाचा जो आहे त्याला तुम्ही धक्का पोचवू शकत नाही. तुम्ही म्हणणार मगासपासून मूलभूत ढाचा, बेसिक स्ट्रक्चर म्हणताय, पण ते काय आहे, ते काय आहे याची डेफिनेशन आपल्या राज्यघटनेत कुठेही दिलेली नाहीये. पण मग सर्वोच्च न्यायालय काय करतो, त्याचा अन्वयार्थ लावतो की नक्की काय बेसिक स्ट्रक्चरला हनन करण्यासारखं आहे की नाही. मग हळूहळू सर्वोच्च न्यायालय ती लिस्ट फिल करत जातो. ठीक आहे, जसं की मूलभूत अधिकार जे आहेत ते बेसिक स्ट्रक्चर आहे, आपलं संघराज्य जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन आहे. ठीक आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन झालं, बेसिक स्ट्रक्चर मध्ये येतो. सो या ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही धक्का पोचवू शकत नाही. ठीक आहे, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमधून अजून काय घेतलं, तर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. बघा, दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक कशी करायची हे घेतलं. आणि राज्यसभेचे सदस्य जे आहेत यांची नेमणूक कशी करायची, तर ते आपण कोणाकडून घेतलेलं आहे, राज्यसभेच्या सदस्यांची नेमणूक जी आहे, नामनिर्देशन जे आहे, नेमणूक नाही, नामनिर्देशन जे आहे, नॉमिनेशन जे आहे ते आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. म्हणजे नामनिर्देशित कसं करायचं, तर ते आयर्लंड कडून घेतलं. आणि निवडणूक कशी असेल त्यांची हे आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, काय काय घेतलं दक्षिण आफ्रिकेकडून, घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. ओके, त्यानंतर जपानची जी राज्यघटना आहे त्याकडून आपण कायद्याने स्थापित प्रक्रिया जी आहे ती घेतलेली आहे. ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण कायद्याचे राज्य घेतलं आणि जपानच्या राज्यघटनेकडून आपण कायद्याने स्थापित प्रक्रिया घेतलेली आहे. प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ठीक आहे, आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फंडामेंटल राईट्सच्या वेळी आपण बघूया ते. ठीक आहे, सो कायद्याने प्रस्थापित किंवा कायद्याने स्थापित प्रक्रिया जी आहे ती जपानकडून घेतली आणि कायद्याचे राज्य जे आहे ते आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. क्लिअर. मग अशा प्रकारे आपण आपली जी राज्यघटना आहे तिने कोणाकडून काय काय घेतलं ती राज्यघटना तयार करत असताना ते पाहिलं. म्हणजे आपण काय पाहिलं, आपलं जे दुसरं राज्यघटनेचं वैशिष्ट्य होतं ते आपण पाहिलं की आपली राज्यघटना ही कशी आहे, विविध स्रोतांकडून उसनवारी घेतलेली आहे. म्हणजे विविध राज्यघटनांमधून थोडा थोडा पार्ट आपण आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, क्लिअर. बॉरोविंग. ठीक आहे, पुढे बघा. आता तिसरं काय म्हटलंय, परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय. आता हे शब्द आपल्याला तसे काय वाटतात, कठीण वाटतात, पण जर त्याचं इंग्लिश मध्ये पाहिलं तर रिजिडिटी. ठीक आहे, आणि फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे आपली राज्यघटना ही रिजिड सुद्धा आहे आणि फ्लेक्झिबल सुद्धा आहे. फ्लेक्झिबल का आहे, कारण की ती परिवर्तनीय का आहे, कारण की आपण आपल्या राज्यघटनेमध्ये बदल करू शकतो, चेंजेस करू शकतो. कशा थ्रू करू शकतो, तर आपली जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे आर्टिकल 368 बरोबर घटना दुरुस्तीने आपण काय करू शकतो, तर जे काही बदल आहेत ते आपण राज्यघटनेमध्ये करू शकतो. ठीक आहे, काय करू शकतो, बदल करू शकतो. म्हणजे घटना दुरुस्ती हा आपल्याकडे असा ऑप्शन आहे ज्यामुळे राज्यघटनेमध्ये परिवर्तनीयता दिसून येते, त्याला चेंजेस करता येतात. ठीक आहे, म्हणजे आपण घटनेमध्ये
सर्व काही जे आहे सर्व काही नाही. ठीक आहे, कारण इथे येतं ते म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. म्हणूनच आपली राज्यघटना रिजिड सुद्धा आहे, ती बेसिक स्ट्रक्चरवर आधारलेली आहे, म्हणजे परिदृढ आहे. म्हणजे तुम्ही सगळंच चेंज नाही करू शकत. जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राइन आहे, जो मूलभूत ढाचा आहे घटनेचा, त्याला तुम्ही धक्का पोचू शकत नाही. बाकी गोष्टी तुम्ही अमेंड करू शकता. म्हणून ती दोघांचं कॉम्बिनेशन आहे, फ्लेक्झिबल आणि रिजिड दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, सो हे तिसरं आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य होतं की परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय. ओके, क्लिअर? ओके, चलो, व्हेरी गुड. आता पुढचं वैशिष्ट्य काय आहे? एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य. काय आहे? एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य म्हणजे काय? तर आपल्याकडे संघराज्य आहे, राज्य आणि केंद्र जर तुम्ही पाहिलं तर यांच्याकडे पॉवरचं डिव्हिजन झालेलं आहे. सूची आहेत राज्यासाठी, राज्य सूची आहे, केंद्रासाठी केंद्र सूची आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये दोघं काय करू शकतात? कायदे करू शकतात. केंद्रामध्ये जसं द्विगृही सभागृह आहे तसं राज्यामध्ये सुद्धा द्विगृही आहे, विधान परिषद, विधानसभा. केंद्रात राज्यसभा, लोकसभा. म्हणजे जर तुम्ही पाहिलं बाकी पण कायदे करण्याचं झालं, सुशासन करायचं झालं, बजेट झालं किंवा गव्हर्नमेंट झालं, दोन्हीकडे वेगवेगळं आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळी जर राज्यामध्ये काही चेंजेस जरी करायचे झाले तर राज्याचा विचार घेतला जातो. ठीक आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी राज्यांचा विचार करून किंवा केंद्र असं प्रत्येक गोष्टीमध्ये इक्वल राहायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, पण तरी सुद्धा थोडंसं आपल्यामध्ये काय आहे तर युनिटरी टिल्ट आहे, केंद्राकडे थोडं जास्त झुकलेलं संघराज्य आहे. कसं बरं? तर जसं की आणीबाणीच्या काळामध्ये काय होऊन जातं? आणीबाणीच्या काळामध्ये जे काही अधिकार आहेत त्या सगळ्या सूचींमधले अधिकार हे कोणाकडे येतात? केंद्राकडे येतात. बरोबर, आणीबाणी झाली तर तेव्हा काय येतं? केंद्राकडे येतं. राष्ट्रपती राजवट आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी झाली. सो त्यानंतर शेषाधिकार जे आहेत ते केंद्राला दिलेले आहेत. म्हणजे काय दिसतं तर एकूणच जे काही प्रोसेस आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर केंद्राकडे जास्त पॉवर आहेत. आता हळूहळू तुम्हाला कळेल की कसं फेडरेशन मध्ये होतंय, केंद्राकडे कशा जास्त पॉवर आहेत. ठीक आहे, राष्ट्रपतींना निवडून द्यायचं झालं तर राज्याचा याचा विचार केला जातो, पण महाभियोगाच्या वेळी राज्यांचा विचार केला जात नाही. राज्यसभा ऍक्च्युली ते मग राज्यसभा असते, तिथे राज्यांच्या विधान परिषद, विधानसभा नसतात. सो या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण अभ्यासूया. पण एवढं लक्षात ठेवायचंय की आपली जे काही संघराज्य आहे ते कसं आहे? एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय दिलंय तर केंद्राला थोडी जास्त पॉवर दिलेली आहे. ठीक आहे, येस. चला पुढचं जे वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचं ते आहे संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था. काय आहे तर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपल्याकडे आहे. एक असते अध्यक्षीय आणि दुसरी असते संसदीय. ठीक आहे, अध्यक्षीय मध्ये काय असतं तर आपल्याकडे जर तुम्ही पाहिलं तर पार्लमेंटरी आहे म्हणजे काय? लोकशाहीला महत्व आहे. ठीक आहे, काय केलं जातं? लोकांकडून प्रतिनिधी निवडून दिले जातात आणि मग ते संसदेमध्ये जाणार. बरोबर, लोकांकडून निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्यामध्ये जे मेजॉरिटी पार्टी असेल त्यांचाच प्रतिनिधी बनणार, काय पंतप्रधान बनणार, त्यांचं गव्हर्नमेंट फॉर्म होणार. ठीक आहे, हे काय असतात? लोकांना ऑप्शन्स असतात. अध्यक्षीय मध्ये काय होतं तर अध्यक्षामध्ये पंतप्रधान वगैरे असं काही नसतं, तर एक अध्यक्ष असतो, त्यांचा मेन हेड असतो. ठीक आहे, राष्ट्रपती असतो. सो त्याच्याकडे ते एकाधिकारशाही असते थोडक्यात. बरोबर, सो अशा प्रकारे ते असतं. मग आपली काय आहे? संसदीय पद्धती आहे, कारण आपल्या इथे लोकशाहीला महत्व आहे. काय आहे? लोकशाहीला महत्व आहे. मग आपण संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आपल्याकडे आहे. काय आहे? संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आपल्याकडे आहे. कोणाकडून घेतलेली आहे? आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. जर तुम्ही अमेरिकेत पाहिली तर अध्यक्षीय शासन पद्धती आहे, कारण अमेरिकेमध्ये कसं असतं तर त्यांचा एकच हेड असतो. बरोबर, सो ते लक्षात ठेवायचं आहे. जो बायडन. करेक्ट. आता पुढे बघा काय आहे पुढचं वैशिष्ट्य राज्यघटनेचं तर संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय. काय आहे? संसद तर आपल्याकडे आहे, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. सो पार्लमेंट आहे, पार्लमेंट सार्वभौम आहे, कोणावर डिपेंड नाहीये, कायदे तयार करू शकते. ठीक आहे, सो संसदेला कायदे तयार करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, पण
संसद उद्या उठून कुठलाही कायदा नाही करू शकत, राज्यघटनेच्या विरोधात जाऊन कायदा नाही करू शकत. का? कारण की इकडे मग ज्युडिशियल रिव्ह्यूचा ऑप्शन न्यायव्यवस्थेला दिलेला आहे. उद्या जाऊन न्यायव्यवस्था काय करू शकते? न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून संसदेचे ते कायदे काय करू शकते? रद्दबातल ठरू शकते. का? कारण की न्यायव्यवस्था ही कशी आहे? राज्यघटनेचं सर्वोच्च अर्थ लावणारी आहे. न्यायव्यवस्थेला ते श्रेष्ठत्व मिळालेलं आहे. मग न्यायव्यवस्था उद्या संसदेच्या किंवा गव्हर्नमेंटच्या सरकारच्या दबावाखाली येऊन निर्णय नाही घेतलं पाहिजे, यासाठी न्यायव्यवस्थेला आपण काय केलेलं आहे? श्रेष्ठत्व दिलेलं आहे. मग यांचं दोघांचा बॅलन्स ठेवलेला आहे की संसद सार्वभौम आहे आणि न्यायव्यवस्था सुद्धा कशी आहे? श्रेष्ठ आहे. ठीक आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर ही जी न्यायव्यवस्था आहे ती स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. काय? इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे. यासाठीच तिला एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी आणि लेजिस्लेटिव्ह कायदेकारी मंडळापासून सेपरेट ठेवलेला आहे की त्याने काय केलं पाहिजे? बघा, म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते की कोणामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे, केंद्राकडे नाही झुकलं पाहिजे, राज्याकडे नाही झुकलं पाहिजे. जे काही न्याय आहे ते एक न्याय, समान न्याय सर्वांना दिलं पाहिजे. म्हणून स्वतंत्र ठेवलेली आहे, इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे आणि एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. ठीक आहे. जरी राज्यांमध्ये वगैरे जर तुम्ही किंवा लोकल लेवलला कोर्ट आहेत, राज्यामध्ये जर तुम्ही पाहिला हायकोर्ट आहेत, पण सर्वात वर काय आहे? सुप्रीम कोर्ट आहे. ठीक आहे. सो ती पूर्ण काय आहे? पूर्ण राष्ट्रासाठी सुप्रीम कोर्ट आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे. ठीक आहे. क्लिअर? म्हणजे तुम्हाला इथे न्याय नाही मिळाला तर तुम्ही काय करू शकता? हायकोर्टात जाऊ शकता. इथे न्याय नाही मिळाला तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. ठीक आहे. येस. सो स्वतंत्र आणि एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, सेपरेट अँड इंटिग्रेटेड ज्युडिशरी. राईट. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत हक्क. काय आहे? मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. बरोबर. फंडामेंटल राईट्स जे आहेत ते आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 12 पासून 32 पर्यंत दिलेले आहेत. राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. की तुम्हाला काय आहेत? काही हक्क आहेत जे तुम्ही बजावू शकता. भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला काही हक्क देण्यात आलेले आहेत. तुम्ही जर काही पाहिलं तर इक्वालिटी, समानतेच्या बाबत आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. ठीक आहे. शांतता वगैरे. ठीक आहे. सो या सर्व गोष्टी ज्या आहेत, डिग्निटी वगैरे साठी, प्रॉस्पेरिटीसाठी काय दिलेले आहेत? तर तुम्हाला हक्क दिलेले आहेत आणि या हक्कांना तुम्ही बजावू शकता. जर तुमच्या हक्कांचं उल्लंघन झालं, मग ते कोणाकडूनही असू द्या, एखाद्या व्यक्तीकडून असू द्या, एखाद्या संस्थेकडून असू द्या की गव्हर्नमेंट कडून असू द्या, कोणाकडूनही, तर तुम्ही उद्या डिरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाऊ शकता तुमच्या हक्कांची अंमलबजावणी होण्यासाठी, तुम्हाला न्याय मिळण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे? तर एक महत्त्वाचा बेसिक स्ट्रक्चरचा हा फंडामेंटल राईट्स काय आहे? पार्ट आहे. ठीक आहे. आपल्याला काय दिलेले आहेत? हक्क दिलेले आहेत. जसे व्यक्तींना हक्क दिलेले आहेत तसंच राज्य धोरणाची काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा राज्यघटनेने दिलेली आहेत. काय तत्वे दिलेली आहेत? कोणाला दिलेली आहेत? तर ही सरकारला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी दिलेली आहे. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट एखादं काय बनवतंय, तर कायदा बनवतंय, लॉ बनवतंय, तर ह्या राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत यांचा विचार करून त्यांनी बनवलं पाहिजे. आता असं आहे की जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहेत, ते बाइंडिंग आहे, कंपल्सरी आहे की तुम्हाला त्याचा विचार करावाच लागेल, लीगली बाइंडेड आहे. पण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे बाइंडिंग नाहीये. ठीक आहे. कंपल्शन नाहीये. म्हणजे नाही केलं उद्या तुम्ही तर तुम्हाला काही कोण पकडणार नाही किंवा सरकारला कोण काही बोलू शकत नाही, ज्युडिशरी काही करू शकत नाही. पण जर फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं तर ज्युडिशरी मात्र तिथे पार्ट घेणार. ठीक आहे. भाग घेणार. येस. सो हे फरक लक्षात ठेवायचं आहे. सो ही काही मार्गदर्शक तत्वे आखून दिलेली आहेत की तुम्ही यांचा पण विचार करायचा आहे. ठीक आहे. कायदे करण्यासाठी, जसं की मग गोहत्या बंदी वगैरे झालं. ठीक आहे. किंवा मग समान कामासाठी समान वेतन झालं, स्त्री पुरुष समानता. सो असे काही मार्गदर्शक धोरणाची तत्वे आहेत. ठीक आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. बघणार आहोत आपण कुठे दिलेत ती? पार्ट 4 मध्ये दिलेत. ठीक आहे. कुठे दिलेले आहे? पार्ट 4 मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. मग आपल्याला ते कलम 35 पासून ते कलम 51 पर्यंत दिलेले आहेत. ठीक आहे. बघूया आपण ते काय आहे, कसं आहे. ठीक आहे. तर ते 36 पासून 51 पर्यंत आहेत. करूया आपण त्यांचा पण अभ्यास लवकरच.
त्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य सुद्धा देण्यात आलेली आहेत. जर तुम्ही देशाचे नागरिक आहात, तुम्ही तुमच्या हक्कांप्रती जर हे आहात की मला माझे हक्क मिळाले पाहिजे, तर ॲज अ देशाचा नागरिक म्हणून तुमची काहीतरी फंडामेंटल ड्युटी आहे, तुमचं मूलभूत कर्तव्य असलं पाहिजे की जेव्हा देशाला गरज पडेल तेव्हा तुम्ही देशसेवेसाठी सज्ज झाला पाहिजे, तुम्ही देशाच्या आदर्शांचा विचार केला पाहिजे, त्यांची रिस्पेक्ट ठेवली पाहिजे, जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं जतन केलं पाहिजे. ठीक आहे, एक स्वतःमध्ये सहकार्याची बंधुत्वाची भावना ठेवली पाहिजे. या सर्व गोष्टी ज्या आहेत 11 मूलभूत कर्तव्य आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, की मी जर देशाचा नागरिक आहे तर माझी नागरिकाप्रती काही कर्तव्य आहेत ती सुद्धा मी पार पाडेन असं असलं पाहिजे. सो हे सुद्धा आपल्या काय आहे तर राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे की राज्यघटना जशी मूलभूत हक्क देते तर नागरिकांकडून कर्तव्य सुद्धा पार पाडून घेत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली राज्यघटना ही कशी आहे तर आपली राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे किंवा आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल. धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम कन्सेप्ट काय आहे तर इथे कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही, कुठलाही धर्म उच्च नीच नाही. ठीक आहे, सर्व धर्म कसे आहेत समान आहेत, सर्व धर्मांना समान भाव दिला जातो, कोणामध्येही धर्माच्या आधारावरती भेदभाव केला जात नाही. कलम 15 कलम 16 मध्ये तुम्हाला दिसेल की धर्माच्या आधारावरती कोणालाही शिक्षण नाकारले जाणार नाही, ना की धर्माच्या आधारावरती कोणाला नोकरी नाकारली जाईल. भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसेल धर्माच्या बेसवरती काही करू शकत नाही आणि ज्यांना ज्यांच्या धर्माचं जे करायचं आहे त्यांना फ्रीडम सुद्धा दिलेला आहे, धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, आर्टिकल 25 पासून मग ते आहे. ठीक आहे, सो त्यामध्ये तुम्हाला ते सुद्धा अधिकार मूलभूत अधिकार दिलेलं आहे. काय वी आर वन. ठीक आहे, सर्व धर्म कसे आहेत, आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व भारतीय आहोत. बरोबर, इथे कोणताही धर्म श्रेष्ठ निष्ठ नाही. पण तरी सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर दुर्दैव हे आहे की राज्यघटनाकर्त्यांनी जरी हे सगळं केलंय लिहिलंय पण तरी सुद्धा आज धर्माला महत्त्व दिलं जातं, आज धर्मांवरून भांडणं, आज धर्मांवरून सगळं काही होताना आपल्याला दिसतं. ठीक आहे, जे की कधीही झालं नाही पाहिजे. सो हे घटनाकर्त्यांचं थोडक्यात अपमान आहे, आपण राज्यघटनेलाच आपण हे करतोय असं होऊन जातं. ठीक आहे, सो दॅट्स अदर पार्ट. ठीक आहे, बोलूया त्यावर कधीतरी. तर बघा, धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे, त्याचबरोबर आपल्याकडे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे, युनिव्हर्सल ॲडल्ट सफ्रेज आहे. ठीक आहे, काय आहे युनिव्हर्सल ॲडल्ट सफ्रेज आहे म्हणजे सर्वांना मतदानाचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. 18 वर्ष झाली की तुम्ही मतदान करू शकता. काय आहे आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाही असल्यामुळे लोकांनी निवडून द्यायचं आहे प्रतिनिधींना आणि म्हणून लोक कोण तर 18 वर्षापासूनचे व्यक्ती काय करू शकतात मतदान करू शकतात. ठीक आहे, क्लिअर. त्याचबरोबर आपल्याकडे काय आहे तर एकेरी नागरिकत्व असतं आणि हे आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. बघा, एकेरी नागरिकत्व सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय, जर तुम्ही अमेरिकेमध्ये पाहिलं तर अमेरिकेमध्ये काय केलं जातं, अमेरिकेमध्ये राज्य जे आहेत ते सर्व राज्य एकत्र आलेले आहेत, कराराने त्यांनी अमेरिका बनवलेली आहे, USA बनवलेला आहे. पण आपल्याकडे तसं नाहीये, आपल्याकडे असं काही करार वगैरे झालेला नाहीये. ठीक आहे, तरी पण आपल्या राज्यांचा संघ आहे. अमेरिकेमध्ये जे लोक आहेत त्यांना 2 प्रकारचे नागरिकत्व आहेत. एक ते ज्या राज्यात आहेत त्या राज्याचं नागरिकत्व असेल आणि दुसरं त्यांना अमेरिकेचं पण नागरिकत्व असेल. काय म्हटलं मी, त्यांना राज्याचं नागरिकत्व वेगळं आहे आणि अमेरिकेचं नागरिकत्व वेगळं आहे. असे 2 नागरिकत्व आहेत, एक राज्याचं एक राष्ट्राचं. पण भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी या राज्याचा नागरिक आहे, मी त्या राज्याचा नागरिक आहे असं दिसणारच नाही. का, कारण की भारतामध्ये राज्याचं नागरिकत्व दिलं जात नाही. भारतामध्ये मी भारतीय आहे, मी काय आहे इंडियन आहे, हेच होतं. म्हणजे तुमच्याकडे पूर्ण भारताचं काय आहे नागरिकत्व आहे. क्लिअर. सो हे लक्षात ठेवायचे म्हणजे भारतामध्ये फक्त सिंगल सिटिझनशिप आहे, भारतामध्ये राज्याचं नागरिकत्व नसतं, फक्त राष्ट्राचं नागरिकत्व आहे. क्लिअर. सो हे आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेमध्ये आणीबाणी विषयक तरतुदी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत तरतुदी, का केलेल्या आहेत
तर जर का उद्या युद्धाची परिस्थिती असेल, जर का उद्या आर्थिक संकट ओढावलं, तर अशा वेळी गोष्टी बॅलन्स करण्यासाठी, त्या सिच्युएशन मधून लवकर बाहेर पडण्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये काही आणीबाणी विषयक तरतुदी केलेल्या आहेत. मग ह्या ज्या तरतुदी आहेत यांच्या मार्फत तो जो काही कारभार आहे देशाचा तो व्यवस्थित चालवला जाईल. ठीक आहे. सो हे जे आणीबाणी आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो हळूहळू एक एक आपण चॅप्टर बघत जाणार आहोत. मग यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी असेल, राष्ट्रपती राजवट असेल, आर्थिक आणीबाणी असेल. आर्थिक आणीबाणी समजा आपल्याकडे अजून लागलेली नाहीये, पण राष्ट्रपती राजवट खूप वेळा लागली आहे. राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती सुद्धा लागलेली आहे. सो कधी, काय, कशी लागली, कशामुळे लागली, कोणते चेंजेस झाले, काय सगळं आपण त्यामध्ये बघणार आहोत. पण लक्षात घ्या की आपली राज्यघटना इतकी सर्वसमावेशक आहे की आपण आणीबाणी विषयक तरतुदी सुद्धा त्यात सामावून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर जर का तुम्ही पाहिलं, हे आपण 14वं फीचर पाहिलं, 15वं फीचर आहे आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये स्वतंत्र संस्थांचा सुद्धा समावेश केलेला आहे. जसं की निवडणूक आयोग असेल, निवडणूक आयोगाच्या तरतुदी दिलेल्या आहेत, निवडणूक आयोगाविषयी सर्व दिलंय, भारताचा महालेखा परिषद दिलेला आहे, त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग यांच्याविषयी सुद्धा, म्हणजे यांसारख्या बऱ्याचशा स्वतंत्र संस्था सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. हे सुद्धा राज्यघटनेचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. तसंच आपली राज्यघटनेमध्ये एक गोष्ट 74-73वी घटना दुरुस्ती तुम्हाला आठवत असेल, काय झालं तर त्रिस्तरीय सरकारची रचना झाली. म्हणजे सेंटर लेवलला जर तुम्ही पाहिलं तर केंद्र हे संपूर्ण देशासाठी असेल, तर त्या राज्यांचा कारभार करण्यासाठी राज्य पातळीवरती गव्हर्नमेंट असतील आणि राज्य पातळीवरचे गव्हर्नमेंट पण तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून 73व्या घटना दुरुस्तीने, 74व्या घटना दुरुस्तीने काय केलं तर आता लोकल गव्हर्नमेंट सुद्धा स्थापन केलं. म्हणजे आता तळागाळापर्यंत सुद्धा कारभार जो आहे तो व्यवस्थित चालेल. यासाठी काय आलं, स्थानिक जे काही सरकार आहे ते आलं. मग यामध्ये पंचायती राज असतील, नगर परिषद असतील, नगर पंचायत असतील, ठीक आहे, जे ग्रामपंचायत असतील, सो या सर्व गोष्टी यामध्ये मग येतात. ठीक आहे. महानगरपालिका वगैरे. येस. तर ते आपण तेव्हा बघूया जेव्हा याचा अभ्यास करणार आहोत तेव्हा. क्लिअर. सो त्रिस्तरीय सरकार जे आहे ते सुद्धा काय आहे तर एक आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था म्हणजे काय तर जी काही संस्था आहे त्यातील सदस्यांना सर्वांना सहकार्य करून पुढे न्यायचं, एक चांगलं बिझनेस फॉर्म करायचा, सर्वांची प्रगती करायची, सहकार्याने जायचं, बंधुत्वाची भावना, हे सर्व आपल्याकडे सहकारी संस्था आलेल्या आहे. 97वी घटना दुरुस्ती बरोबर, 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. स्वतंत्राचं जे काही आपलं आहे 19 कलमांतर्गत बघूया आपण तेव्हा फंडामेंटल राईट्सच्या वेळी, त्यामध्ये मग आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर सहकारी संस्थांविषयी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा लिहिलं, आर्टिकल 43B समथिंग आहे. सो बघूया आपण त्यावेळी ते. तर हे काय आहे, सहकारी संस्थांविषयी सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपली राज्यघटना ही कशी आहे, सर्वसमावेशक आहे. मग आपल्या राज्यघटनेची जी जवळपास 16-17 वैशिष्ट्ये होती ती आपण पाहिलेली आहेत. हेडिंग लक्षात ठेवा, फक्त सर्वांनी हेडिंग लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता आपण पटकन आपल्या राज्यघटनेवरती ज्या काही टीका झाल्या होत्या त्या बघूया. बघा, असं म्हटलं गेलं की आपली राज्यघटना उसनी राज्यघटना आहे. का म्हटलं गेलं, कारण की आपण पाहिलं सुरुवातीलाच की काही देशांकडून उसनवारी घेतलेल्या आहे, काही गोष्टी आपण राज्यघटनेमध्ये दुसऱ्या देशांच्या घेतलेल्या आहेत, म्हणून आपली राज्यघटना ही उसनी राज्यघटना आहे असं म्हणण्यात आलं. 1935च्या कायद्याची नक्कल आहे असं म्हणण्यात आलं की 1935च्या कायद्यातील बऱ्याचशा तरतुदी घेतल्या होत्या, त्यामुळे ती जशीच्या तशी बनवली 1935च्या कायद्यासारखी असं म्हणण्यात आलं. अभारतीय किंवा भारत विरोधी आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं की भारताच्या विरोधी आहे, भारताच्या याला एक काय ते शोभेल अशी राज्यघटना नाहीये किंवा गांधीवादी नाहीये, गांधीजींना पाहिजे होती तशी नाहीये असं म्हटलं गेलं. कारण तर गांधीजी त्यामध्ये नव्हते राज्यघटनेच्या समितीमध्ये, ठीक आहे, जी काही संविधान सभा आहे त्यामध्ये गांधीजी नव्हते, ठीक आहे, त्यामुळे ही पण कमेंट करण्यात आली, टीका करण्यात आली. अवाढव्य आकार आहे असं म्हटलं गेलं की जी काही निशाणी आहे तसं म्हणजे खूप विस्तृत आहे,
तर तेवढा त्यामध्ये 395 कलम हे सगळ्या गोष्टी एवढ्या 60 देशांचा अभ्यास केल्यामुळे तो आकार मोठा होणारच होता. वकिलांचे नंदनवन आहे म्हटलं गेलं कारण की वकील होते सर्व ऑलमोस्ट त्या समितीमध्ये, घटना समितीमध्ये, म्हणून वकिलांचे नंदनवन म्हणण्यात आलं. सो या ज्या काही टीका आहेत त्या राज्यघटनेवरती झाल्या होत्या आणि टीका करणारे दुसरे कोण नसून कोण होते तर मोस्टली टीका करणारे घटना समितीतील सदस्यच होते. बघूया आपण कोण कोण काय काय म्हणलं होतं. ठीक आहे. सो जे पी आर देशमुख आहेत हे जे घटना समितीचे सदस्य होते त्यांनी म्हटलं की राज्यघटना म्हणजे केवळ प्रौढ मताधिकाराचा समावेश केलेला भारत सरकार कायदा 1935 आहे. काय म्हटलं त्यांनी, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की सगळा भारत सरकारचा कायदा 1935 जो आहे तो जसाचा तसा राज्यघटना बनवली आहे, फक्त त्यात एक गोष्ट ऍड केली ती म्हणजे युनिव्हर्सल ऍडल्ट सफ्रेज, म्हणजे जो काही प्रौढ मताधिकार आहे तेवढाच पार्ट फक्त त्यामध्ये ऍड केलेला आहे. बाकी सगळं 1935 चा कायदाच आहे ती राज्यघटना. कोणी म्हटलं? पी आर देशमुख यांनी म्हटलं. बघा घटनेवर कोणती टीका कोणी केली यावर प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. सो लक्षात ठेवा. त्याचबरोबर सर आयवर जेनिंग्स जे आहेत यांनी काय म्हटलं की भारताची राज्यघटना भारत सरकार कायदा 1935 मधून थेट घेतलेली आहे, अनेक तरतुदी तर शब्दशः जशाच्या तशा घेतलेल्या आहेत असं आयवर जेनिंग्स यांचं म्हणणं होतं. पण खरं आहे की घेतलंय आपण त्यावरून. ठीक आहे. कारण की तेवढा मोठा कायदा जर आपल्या समोर होता, एवढ्या वर्ष त्याच्यातून जर चालत होतं सगळं, तर ऑब्वियस आहे की थोडाफार त्याचा प्रभाव तर आपल्यावर पडणारच. ठीक आहे. आणि अजून के हनुमंतय्या यांनी काय म्हटलंय, महत्वाचं आहे, यावर प्रश्न येतो. आम्हाला वीणा किंवा सतार यांचे संगीत हवे होते. सतार नाही, सतार. आम्हाला वीणा किंवा सतार यांचे संगीत हवे होते, पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे असं के हनुमंतय्या यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. म्हणजे की ब्रिटिशांचा प्रभाव वगैरे आहे असं त्यांना म्हणायचं होतं. ठीक आहे. की भारतीय नाहीये, अभारतीय आहे असं त्यांना म्हणायचं होतं. ओके, क्लिअर. त्याचबरोबर अजून लोकनाथ मिश्र यांनी काय म्हटलंय, पश्चिमेला गुलामी किंवा पश्चिमेचे गुलामी अनुकरण आहे, त्याहूनही पश्चिमेला गुलामी शरणागती आहे असं लोकनाथ मिश्र यांनी म्हटलं. पश्चिमेला म्हणजे वेस्ट साईडला. ठीक आहे. फॉरेन कंट्रीचे आहेत त्यांना. ठीक आहे. की त्यांच्याकडून कॉपी केलेलं आहे सगळं असं त्यांना आपण शरणागती वगैरे गुलामी शरणागती असं त्यांचं म्हणणं होतं. के हनुमंतय्या यांनी आणखी काय म्हटलं तर ज्या प्रकारची राज्यघटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित नव्हती, नेमकी त्याच प्रकारची ही राज्यघटना बनवलेली आहे असं के हनुमंतय्या यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. कोणाचं? के हनुमंतय्या यांचं म्हणणं होतं. ही टीका कोणी केलेली आहे? के हनुमंतय्या यांनी केलेली आहे. गांधीवादी नाही, गांधींना हवी असली नाही. ठीक आहे. तसंच एच बी कामत जे होते यांनी म्हटलं की घटना समितीचा जो निशाणा आहे हत्ती, त्या निशाणीशी सुसंगत म्हणजे हत्ती एवढी अवाढव्य अशी काय बनवलेली आहे? राज्यघटना बनवलेली आहे असं टीका जी आहे ती एच बी कामत यांनी केली होती. मग या काही राज्यघटनेवरती टीका झाल्या होत्या, पण तरी सुद्धा ह्या टीका त्या कोणी केल्या होत्या? घटना समितीतल्या सदस्यांनी केल्या होत्या. आपण कोणी नाही आहोत की राज्यघटनेवरती टीका करू. ठीक आहे. तेवढी राज्यघटना बनवणं स्वातंत्र्याच्या आधी ही खूप मोठं चॅलेंज होतं. ठीक आहे. आणि ते करणं, ठीक आहे, किंवा स्वातंत्र्यानंतर सुद्धा सर्व गोष्टी तेव्हा त्यांनी जी घटना बनवली फ्युचरचा विचार करून सुद्धा बऱ्याचशा कंडिशन, टर्म्स अँड कंडिशन्सचा विचार केला आणि एक पुरेपूर अशी राज्यघटना बनवून त्यांनी दिली. ठीक आहे. म्हणून ती सर्वोच्च आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आपल्याकडून राज्यघटनेवरती कधी बोट उचलायचं नाही. बिईंग अ गुड ह्युमन किंवा बिईंग अ गुड सिटीजन किंवा तुम्ही काय बनणार आहोत? ब्युरोक्रॅट बनणार आहात. सो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. क्लिअर. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, जे काही राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत ती व्यवस्थितपणे अभ्यासलेली आहेत. समजलंय सर्वांना व्यवस्थित? कोणाला काही डाऊट असेल तर नक्की विचारायचं आहे. ठीक आहे. काहीही डाऊट असेल तर विचारत चला. ओके. मग आपले 1-2 क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर्स द्या, मग आपण ते थांबूया. सो बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे? भारतीय राज्यघटनेची बहुतांश रचना भारत सरकार कायदा 1935 मधून घेण्यात आलेली आहे. मूळ संविधानात 10 भाग होते. भारतीय राज्यघटनेचा राजकीय भाग ब्रिटिश संविधानावरून घेतलेला आहे. कलम 368 घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. चला, काय आन्सर आहे याचं सर्वांनी मला पटापट सांगायचं आहे. आणि जे लोक नंतर लेक्चर बघतात त्याने कमेंट बॉक्स मध्ये आन्सर करायचं आहे. ठीक आहे. येस. व्हेरी गुड.
सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर भारतीय राज्यघटनेची बहुतांश रचना भारत सरकार कायदा 1935 मधून घेण्यात आलेली आहे. हो बरोबर आहे. त्यातून भरपूर गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. आणीबाणी विषयक तरतुदी असू दे किंवा राज्यपालाचं पद असू दे, भरपूर गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर भारतीय राज्यघटनेचा राजकीय भाग जो आहे तो आपण ब्रिटिश संविधानावरून घेतलेला आहे. करेक्ट आहे. कायदेमंडळ वगैरे संसदीय पद्धती त्यांच्याकडून घेतलंय. कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती दिलेली आहे. बरोबर आहे. विचारलंय काय चुकीचं आहे? मूळ संविधानात 10 भाग होते का? नाही. किती भाग होते? 22 भाग होते. आता 25 आहे. सो हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणून हे काय आहे? दुसरा पर्याय इथे कसा आहे? चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट उत्तर येणार आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेमधील समवर्ती सूचीची कल्पना जी आहे ती कोणत्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे? आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान. कोणाकडून घेण्यात आलेली आहे? सांगा बरं याचं उत्तर काय आहे? पाहिलंय आपण, उसणवारी घेतलेला आहे, त्यामध्ये पाहिलंय की कोणाकडून काय घेतलंय. यावर प्रश्न येतो, मग भले जोड्या लावायला येईल, डायरेक्ट प्रश्न येईल किंवा तुम्हाला चुकीची जोडी ओळखायला सुद्धा येईल, स्टेटमेंट सुद्धा येऊ शकतं. सो हे माहितीच असलं पाहिजे, पाठच असलं पाहिजे कोणाकडून काय घेतलेलं आहे. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर आहे सर्वांचं. समवर्ती सूचीची कल्पना जी आहे ती ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून आपण घेतलेली आहे. बरोबर, व्हेरी गुड. चला, सो ऑस्ट्रेलिया ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. क्लिअर. सो अशा प्रकारे आपण या लेक्चरचं सुद्धा व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. रिवाइज करायचं आहे. रनिंग नोट्स काढत चला, तुम्हाला त्या रिव्हिजनला मदत करतील. ठीक आहे. आणि जे काही पुढचं लेक्चर असेल ते आपण प्रिएम्बल सरनामा बघणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. सो उद्या सुद्धा लेक्चर किती वाजता असेल? 6 वाजताच असेल. सर्वांनी ते लेक्चर जॉईन करायचे, बघायचं आहे आणि ह्या लेक्चर मधले डाऊट्स विचारायचे आहेत. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आणि या आधीचे लेक्चर सुद्धा बघत चला, रिवाइज करत चला. बॅच जी आहे ती जॉईन करायची असेल तर जॉईन करून घ्या, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ठीक आहे. आणि लेक्चर जर आवडला असेल तर ते कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू व्हेरी मच.